नागपुर क्राइम ब्रांच और धंतोली पुलिस के संयुक्त कार्रवाई में चेन स्नैचिंग और वाहन चोरी के मामले का खुलासा करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया। पुलिस ने आरोपियों के कब्जे से करीब 7,12,000 रुपए का माल बरामद किया, जिनमें से सोने की चैन, 2 मोबाइल फोन और 2 वाहन शामिल है। पुलिस के अनुसार 8 जुलाई को धंतोली थाना क्षेत्र में बाइक सवार बदमाशों ने राहगीरों के गले से करीब 40 ग्राम वजन की सोने की चेन झपट कर फरार हो गए थे। मामले की जांच के दौरान सीसीटीवी फुटेज और तकनीकी साक्ष्य के आधारों पर आरोपी की पहचान की गई। गिरफ्तार आरोपी की पहचान जयेश उर्फ मोटू चौधरी और नवीन सुधिकर कहिराहारे के रूप में हुई है। पूछताछ में दोनों ने वारदात की कबूली की, जिसके बाद चोरी का पूरा माल बरामद किया गया। यह कार्रवाई पुलिस आयुक्त विश्वास नागरी पाटिल के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच और धंतोली पुलिस की टीम ने संयुक्त रूप से की। पुलिस अब आरोपियों से अन्य वारदातों के संबंध में भी पूछताछ कर रही है। सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने दिनांक 8 जुलै 2026 रोजी लोकमत स्क्वेअर येथे रात्रीला 9 वाजताच्या दरम्यान फिर्यादी बंडू मंडपे हे पायी जात असताना मागून दुचाकीवर 2 इसम आले। त्यांनी त्यांच्या गळ्यातील 4 तोळ्याचा सोन्याचा गोप हा हिसकावून पळून गेले। अशी माहितीवरून आम्ही सोनसाखळी पथकाचे संपूर्ण अंमलदार व मी घटनास्थळी जाऊन आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच गुप्त बातमीच्या आधारे सदर घटना ही 8 तारखेला घडलेली आहे। ह्या घटनेपासून 15 दिवस आम्ही आमच्या पथकातील सर्व अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज लोकलचे तसेच जे आपले COCचे सीसीटीव्ही फुटेज यांच्या माहितीच्या आधारे ह्या आरोपीमार्फत पोहोचलेले आहे। तसेच SC प्रफुल्ल यांची गुप्त माहिती होती। यांनी सदर मुख्य आरोपी जो आहे जयेश उर्फ मोटू राजू चौधरी याची माहिती काढली, कारण की हे आरोपी हा जो मुख्य आरोपी हा नागपुरातला प्रॉपर नसल्यामुळे याला कोणीही ओळखत नव्हते। आमची टीम कंटिन्यू सतत 15 दिवस कमीत कमी 250 कॅमेरे आमच्या टीमनी कंटिन्यू 15 दिवस बघितल्यानंतर या आरोपीचे थोडं आमच्याकडे क्लिअर फोटो आल्या, त्यामुळे आणि गुप्त माहितीद्वारे आम्ही याची शहानिशा केल्यानंतर माहिती मिळाली की हा पांडुरण्याचा रहिवासी आहे आणि नागपुरात मेवा हॉस्पिटलच्या परिसरात हा फुटपाथवर राहतो। ह्या माहितीवरून आम्ही त्याला ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की त्याचा मित्र हा 1 वर्षापासून मित्र आहे नवीन सुधीर करिहार, याची गाडी होती व्हाईट ॲक्टिवा MH 49 AY 7274। ही गाडी हा मोंटू चालवत होता। जयेश चौधरी ह्या दोघांनी मिळून लोकमत चौकात जी 8 तारखेची घटना झाली चेन स्नॅचिंग सोन्याचं गोप ज्या फिर्यादीच्या बंडू मंडपे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून हिसकावून ते पळून गेले। त्यानंतर त्यांनी ते स्वतःच्या ताब्यात ठेवले। त्यांची गुप्त माहिती काढली। त्याच्याकडून आपण आरोपीकडून सोन्याचं गोप 4 तोळ्याचं किंमत अंदाजे 6 लाख रुपये, त्यांचे वापरते 2 मोबाईल किंमत अंदाजे 17,000 रुपये, वापरती व्हाईट ॲक्टिवा किंमत अंदाजे 55,000 रुपये ही आपण जप्त केलेली आहे। सदर कारवाई ही माननीय CP सर व विश्वास नांगरे पाटील सर, माननीय जॉईंट CP सर नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय ॲडिशनल क्राईम सर दाभाडे सर, माननीय DCP दीपक अग्रवाल सर, माननीय ACP वैभव जाधव सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे। तसेच मेन आरोपी जयेश मोंटू राजू चौधरी याच्याकडे आम्ही अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले की पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे 2025 मध्ये अपराध नंबर 663/25 इथे DO गाडी यांनी चोरलेली होती। ती गाडीसुद्धा त्याच्याकडून जप्त केलेली आहे, किंमत 40,000 रुपये। असा एकूण दोन्ही आरोपीकडून आम्ही 7,12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।